बाळा, थांब. हा संदेश तुझ्यासाठीच आहे. ज्यांनी तुला त्रास दिला, तुझ्या वाटेत अडथळे आणले, तुझं मन दुखावलं, त्यांच्या मागे लागून तू तुझी शक्ती वाया घालवू नकोस. कारण आता परिस्थिती बदलायला सुरुवात झाली आहे. ज्यांना वाटत होतं की तुला खाली खेचून ते जिंकले आहेत, त्यांच्या समोरच काळ सत्य उघड करणार आहे. पण बाळा, हे लक्षात ठेव, तुला कोणाचा वाईट विचार करायचा नाही. न्याय कसा करायचा हे माझ्यावर सोड. बाळा, तू गेल्या काही दिवसात खूप काही सहन केलं आहेस. काही लोकांनी तुला समजून घेतलं नाही. काहींनी तुझ्या चांगुलपणाचा फायदा घेतला, तर काहींनी तुझ्या शांत राहण्याला तुझी कमजोरी समजली. पण माझ्या लेकरा, शांत असणारा माणूस कधीच कमजोर नसतो. तू उत्तर दिलं नाहीस म्हणून समोरचा माणूस जिंकला असं समजू नकोस. तू गप्प राहिलास कारण तुझं मन स्वच्छ होतं. तुझ्याबद्दल चुकीचं बोलणारे बोलत राहिले, तुझ्यावर आरोप करणारे आरोप करत राहिले, तुला मागे खेचणारे आपापली कामं करत राहिले. पण मी तुझ्या प्रत्येक क्षणाचा साक्षीदार होतो. तू एकटा नव्हतास बाळा. तुला तसं वाटत होतं, पण मी तुझ्या कायम सोबत होतो. आज तुला जे नुकसान वाटतंय ना, त्यामध्येही एक मोठा धडा लपलेला आहे. काही माणसं तुझ्या आयुष्यात कायम राहण्यासाठी कधीच येत नाहीत. ती फक्त तुला कोणावर विश्वास ठेवायचा आणि कुठे स्वतःची मर्यादा ठेवायची हे शिकवण्यासाठी येत असतात. म्हणून आता मागे वळून पाहू नकोस. ज्यांनी तुला सोडलं त्यांच्या मागे धावू नकोस. ज्यांनी तुझी किंमत केली नाही त्यांच्याकडून मान सन्मान मागू नकोस. आणि ज्यांनी तुझं मन तोडलं त्यांच्यासाठी स्वतःचं मन पुन्हा पुन्हा दुखवू नकोस. बाळा, बदल नेहमी मोठ्या आवाजातच होत नाहीत. कधी कधी परिस्थिती शांतपणे सुद्धा बदलते. काल ज्याच्याकडे तुझं लक्ष होतं, आज त्याच्याकडे पाहण्याची गरजच तुला वाटणार नाही. काल ज्यांच्या एका शब्दाने तुला दुःख व्हायचं, उद्या त्याच शब्दांचा तुझ्यावर परिणाम होणार नाही. आणि हीच तुझी खरी जिंक असेल. शत्रूंचा पराभव म्हणजे तो माणूस खाली पडणे नव्हे बाळा, तर त्याने तुला दुखावण्याची ताकदच गमावणे हे आहे. हे लक्षात ठेव. तुझ्या आयुष्यात मी असा बदल घडवून आणेन की आज ज्या गोष्टींसाठी तू रडतो आहेस, उद्या त्याच गोष्टीकडे पाहून तू म्हणशील, स्वामींनी तेव्हा मला वाचवलं होतं. म्हणून
काही करू नकोस. तुझा वेळ येत आहे. तुझ्या मेहनतीचं फळ मिळण्याची वेळ आता येत आहे. तुझ्या प्रार्थनेला उत्तर मिळण्याची वेळ येत आहे. आणि तुझ्या आयुष्यात अंधार निर्माण करणाऱ्या परिस्थितीवर प्रकाश पाडायला सुरुवात झाली आहे. पण एक गोष्ट मी तुला सांगतो, कोणाचं वाईट होईल अशी इच्छा करू नकोस. कारण माझ्या लेकराला दुसऱ्याचा नाश नको, तर स्वतःचा विकास हवा आहे. तू एवढंच म्हण, स्वामी, ज्यांनी माझ्याशी चुकीचं केलं त्यांचा न्याय तुम्ही करा, पण माझं मन द्वेषाने भरू देऊ नका. मग बघ बाळा, मन कसं हलकं होईल. तुझी दिशा बदलेल, तुझा आत्मविश्वास परत येईल. आणि जिथे तुला वाटत होतं की सगळं काही आता संपलेलं आहे, तिथूनच तुझ्या नव्या सुरुवातीची वाट तयार होईल. बाळा, आता घाबरू नकोस. ज्याचं उत्तर तुला स्वतःला द्यायचं होतं ते उत्तर वेळ देईल. तुला फक्त तुझं कर्म चांगलं ठेवायचं आहे. तुझं मन स्वच्छ ठेवायचं आहे आणि माझ्यावर विश्वास ठेवायचा आहे. तू चालत राहा. तुझ्या प्रत्येक पावलामागे माझा आशीर्वाद असेल. बाळा, एक गोष्ट कायम लक्षात ठेव. तुझ्या आयुष्यात जे काही घडलं ते तुझी कहाणी संपवण्यासाठी घडलं नाही, तुला अधिक मजबूत बनवण्यासाठी घडलं आहे. तू ज्या दिवसात एकटेपणात रडला आहेस ते दिवस मला माहिती आहेत. लोकांसमोर हसताना आतून तुझं मन किती तुटलं होतं हेही मला माहीत आहे. कधी कधी तुला असं वाटत असेल की मी कोणाचं वाईट केलं नाही, मग माझ्याच वाट्याला एवढं का? पण बाळा, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर लगेच मिळत नाही. काही उत्तर वेळ देतो आणि काही सत्य अशी असतात की ती समोर आली तर तुला स्वतःलाच आश्चर्य वाटतं. ज्याच्यावर मी इतका विश्वास ठेवला त्याचं खरं रूप मला आधी का दिसलं नाही. पण त्यासाठी स्वतःला दोष देऊ नकोस. तुझं मन चांगलं होतं म्हणून तू दुसऱ्यांमध्येही चांगुलपणा पाहिलास. ही तुझी चूक नाही. बाळा, प्रत्येक लढाई स्वतः लढायची नसते. तुला ज्यांनी त्रास दिला त्यांना उत्तर देण्यासाठी तू स्वतःची शांतता गमावू नकोस. प्रत्येक टोमण्याला उत्तर देण्याची गरज नसते. प्रत्येक आरोपाचं स्पष्टीकरण देण्याची सुद्धा गरज नसते. प्रत्येक गैरसमज दूर करण्यासाठी धावण्याची सुद्धा गरज नसते. कधी कधी मौन हेच सर्वात मोठं उत्तर असतं. तू तुझ्या मार्गावर चालत राहा. लोक बोलतील, कोणी म्हणेल याच्याकडून काहीच होणार नाही. कोणी तुझ्या कामाची थट्टा सुद्धा करतील.
तुला कमी समजेल. पण माझ्या लेकरा, तुझी किंमत दुसऱ्याच्या मतांवर ठरत नाही. तुझी किंमत मला माहिती आहे. म्हणून आजपासून स्वतःला कमी समजणं बंद कर. बाळा, काही लोकांना तुझी प्रगती पाहवत नाही. तू पुढे जाताना त्यांना तुझ्या चुका दिसतात. तू यशस्वी होताना त्यांना तुझा संघर्ष दिसत नाही. तू आनंदी असताना त्यांना तुझ्या मागच्या दुःखांची आठवण करून द्यायची असते. पण तू त्यांच्यात अडकू नकोस, कारण तुझं आयुष्य त्यांच्याबद्दल विचार करत बसण्यासाठी मिळालेलं नाही. तुझ्याकडे अजून खूप काही करायचं आहे. खूप वेळ आहे. तुझी स्वप्न आहेत. तुझी जबाबदारी आहे. तुझं कुटुंब आहे. तुझी मुलं आहेत. तुझ्या मनात काही इच्छा आहेत. त्या सगळ्यांसाठी पुन्हा उभं राहा. काल ज्यांनी तुला रडवलं त्यांना दाखवण्यासाठी नाही, तर स्वतःला सिद्ध करण्यासाठी पुन्हा उभं राहा. बाळा, तुला कदाचित मनातून वाटत असेल, स्वामी, माझ्याशी ज्यांनी चुकीचं केलं त्यांना त्यांची शिक्षा मिळावी. बाळा, अशी भावना मनात आली तरी स्वतःला द्वेषात जाळू नकोस. तू एवढंच म्हण, स्वामी, मला न्याय नको मागायला शिकवू नका. माझ्या वाट्याला योग्य ते द्या आणि चुकीच्या लोकांपासून माझे रक्षण करा. कारण कर्माचं गणित तुझ्या हातात नाही. तुला कोणाला शिक्षा द्यायची गरज नाही. तुला कोणाला खाली पाडण्याची गरज नाही. तुझं काम फक्त एवढंच आहे, पुढे जाणं. ज्यांनी तुझ्यासाठी चुकीची वाट तयार केली त्याच वाटेवरून तू परत जाऊ नकोस. तुझ्यासाठी मी दुसरी वाट तयार करेन. बाळा, तू चमत्काराची वाट पाहतोस ना, पण चमत्कार नेहमी आकाशातून अचानक काहीतरी पडण्यासारखा नसतो. कधी चमत्कार म्हणजे ज्या व्यक्तीपासून तू सुटू शकत नव्हतास तिच्यापासून तू शांतपणे दूर होतोस. कधी चमत्कार म्हणजे ज्या गोष्टींसाठी तू रोज रडत होतास त्याच गोष्टींचा विचार करणं तू बंद करतोस. कधी चमत्कार म्हणजे तुला बंद झालेली एक वाट दिसते आणि अचानक दुसरी संधी तुझ्या समोर येते. कधी चमत्कार म्हणजे तुझ्या घरात पुन्हा आनंदाचा आवाज ऐकू येतो. आणि कधी कधी सर्वात मोठा चमत्कार म्हणजे तू स्वतःच पुन्हा स्वतःला ओळखायला लागतोस. हेच बदल तुझ्या आयुष्यात सुरू झाले आहेत. बाळा, जिथे इतके दिवस थांबलेली कामं होती तिथे हालचाल होईल. जिथे गैरसमज होते तिथे सत्य समोर येईल. आणि जिथे तुझ्यावर संशय घेतला गेला तिथे तुझ्या कामातून उत्तर मिळेल. जिथे तुला कमी लेखलं गेलं तिथे तुझी मेहनत बोलू लागेल.
आणि ज्यांना तुझं भविष्य अंधारात दिसत होतं त्यांना तुझ्या आयुष्यातला प्रकाश दिसायला लागेल. पण त्यावेळी बाळा, अभिमान करू नकोस. मी सांगितलं होतं ना, असं कोणाला म्हणू नकोस. कारण तुझी खरी परीक्षा तुझ्या दुःखात झाली नाही. तुझी खरी परीक्षा तुझ्या यशानंतर होईल. दुःखात माणूस देवाला आठवतो, पण सुखातही देवाला आठवणारा माणूसच खरा भक्त असतो. बाळा, तू प्रत्येक गोष्ट मनावर घेणं सोड. कोणी तुझ्याशी बोललं नाही म्हणून तू दुःखी होऊ नकोस. कोणी तुला सोडलं म्हणून तू स्वतःला दोष देऊ नकोस. कोणी तुला नाकारलं म्हणून तुझी किंमत कमी होत नाही. कधी कधी देव काही लोकांना तुझ्या आयुष्यातून दूर करतो, कारण पुढच्या प्रवासात त्यांची गरज नसते. तुला वाटतं ना, माझ्याकडून काहीतरी हिरावून घेतलंय, पण कदाचित मी तुला सांगत असतो, बाळा, जे केलं ते तुझ्यासाठी नव्हतंच हे समजायला तुला थोडा वेळ लागतो. पण एक दिवस मागे वळून पाहिल्यावर तुला कळेल, त्यावेळी मला वाईट वाटलं होतं, पण त्याच घटनेने माझं आयुष्य वाचवलं. बाळा, आता तक्रारी कमी कर. तुला जे मिळालं नाही त्याचा हिशोब करू नकोस. तुझ्याकडे आज जे आहे त्याची किंमत ओळख. तुझं शरीर, तुझं कुटुंब, तुझी मेहनत, तुझा श्वास, तुझी श्रद्धा, या सगळ्या गोष्टी अनमोल आहेत. दररोज उठल्यावर एवढंच म्हण, स्वामी, आजचा दिवस तुमच्या चरणी. मग तुझं काम प्रामाणिकपणे कर. बाकी परिणाम माझ्यावर सोपव. तुला प्रत्येक गोष्ट स्वतःच्या हाताने नियंत्रित करण्याची गरज नाही. काही गोष्टी माझ्या हातातही ठेव. बाळा, तू कितीही थकला असशील, तू कितीही वेळा पडला असशील, तुझ्यावर कितीही संकट आली असतील, तुझी कहाणी अजून संपलेली नाही. आजचा दिवस कठीण आहे म्हणून उद्याही तसाच असेल असं नाही. आज ज्यांनी तुला नाकारलं तेच उद्या तुझ्या बदलांकडे पाहणार आहेत. आज ज्यांनी तुझ्यावर हसून घेतलं आहे त्यांना उद्या तुझ्या शांत मेहनतीची ताकद समजणार आहे. पण तू त्यांच्याकडे पाहत बसू नकोस. तुझी नजर फक्त आणि फक्त तुझ्या ध्येयावर ठेव. मी तुझ्या पुढे मार्ग दाखवीन, तुझ्या मागे आधार देईन आणि तू पडशील तेव्हा तुला पुन्हा उभा करण्यासाठी तुझ्या जवळ असेल. म्हणून बाळा, आजपासून एक निर्णय घे. मी कोणाच्या वाईटासाठी जगणार नाही. मी कोणाच्या शब्दांनी तुटणार नाही. मी कोणाच्या किंवा माझ्या भूतकाळात अडकणार नाही. मी माझ्या स्वामींवर
विश्वास ठेवून पुढे जाणार. आणि लक्षात ठेव, ज्यांना तुझा शेवट वाटत होता तिथूनच तुझी नवीन सुरुवात होत असेल. घाबरू नकोस बाळा, मन शांत ठेव, श्रद्धा सोडू नकोस. तुझा स्वामी तुझ्या सोबत आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.